तुमचे एलिमेंट्स इथं ॲड करायचे आहेत. आता इथं फर्स्ट एलिमेंट मी ॲड करते आहे. आपण एक काम करूया, चूज सिटी घेऊया आणि जसे सिटी चूज होईल त्याप्रमाणे लेबलवरचा टेक्स्ट चेंज करूया. तर मी फर्स्ट सिटी इथं घेते आहे. सिटी इथं घेण्यासाठी याला सिलेक्ट करायचं आणि इथं येऊन टेक्स्ट प्रॉपर्टी चेंज करायची. तर टेक्स्टमध्ये मी फर्स्ट सिटी टाकते, मुंबई टाकते. फर्स्ट मुंबई टाकली आणि इथं व्हॅल्यू पण तुम्ही मुंबई आहे तशी ठेवू शकता, अदरवाईज व्हॅल्यू पण चेंज करू शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ही व्हॅल्यू कधी येणार आहे, ज्यावेळेस तुम्ही मुंबई चूज कराल त्यावेळेस तुमच्या सिलेक्ट व्हेरिएबलची व्हॅल्यू इथली येणार आहे. ओके, त्याप्रमाणे आता मला सेकंड ॲड करायचं आहे, तर सेकंडवर मी क्लिक करून सेकंड सिटी पण इथं ॲड करू शकते. आता मी फक्त 2 एलिमेंट्स ॲड केले. इथं मी प्रत्येक वेळेस एक नवीन एलिमेंट ॲड करू शकते. नेक्स्ट अजून एक ॲड करते मी. ओके, आणि ओके म्हणते. आता मी माझ्या इथं सिटीज ॲड झाल्या आहेत. तर मी पहिला ह्यांना लेबल देते ह्याच्यासाठी ड्रॉपडाऊनसाठीचा, की चूज सिटी म्हणून इथं एक लेबल देते. मी लेबल पण आता इथं ड्रॉपडाऊन करते. लेबलची ID चेंज करते. आणि ड्रॉपडाऊन नंतर अजून एक लेबल घेते मी. ओके, टेक्स्ट इथं म्हणते फर्स्टला चूज युअर सिटी. ओके, चूज युअर सिटी. आणि इथं मी टेक्स्ट काहीच डिस्प्ले करणार नाही आहे. इथं मला टेक्स्ट सिटी चूज झाल्यानंतरचा पाहिजे. ओके, Ctrl+S करते. ठीक आहे, तर फर्स्ट चूज सिटी आणि तिथनं मग माझा ड्रॉपडाऊन येणार आहे आणि मग माझा लेबल. आता हा लेबल खाली एंटर करून घेऊया आपण. नेक्स्ट ड्यूमध्ये टाकूया, असं करूया. म्हणजे माझा लेबल इथं खाली येऊन जाईल. आता ह्याची साईज पण वाढवूया आपण. ह्याची लेंथ, हाईट आणि विड्थ. हाईट 22 पिक्सल टाकते मी आणि विड्थ 200 पिक्सल. ओके, आता Ctrl+S, चूज युअर सिटी आणि मुंबई आलं. आता मला ज्यावेळेस मी ड्रॉपडाऊनमधला एखादा एलिमेंट सिलेक्ट करेल त्याप्रमाणे मला या खालच्या लेबलवरचा टेक्स्ट चेंज करायचा आहे. तर मी ह्याचा सिलेक्ट इव्हेंट ओपन करण्यासाठी ड्रॉपडाऊनवर डबल क्लिक करते. त्याप्रमाणे माझं CS फाईलमध्ये DD1चा सिलेक्ट इंडेक्स चेंज्ड म्हणून येणार आहे. त्यावेळेस मला आता पाहिजे इथं प्रत्येक व्हॅल्यूसाठी आता मी चेंज करणार आहे. त्यासाठी इथे बघा, तर ते चेंज कसे करायचे. ॲड एलिमेंट्स केले आपण, त्यानंतर लिस्ट, आपली ड्रॉपडाऊन लिस्ट अशी दिसणार आहे तिथे. ओके, आता ती मी ड्रॉपडाऊन लिस्ट सिलेक्ट केल्यानंतरसाठी केलं होतं, पण इथं कोड दिला तो बटनसाठी. ठीक आहे, जसं माझं ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये चेंज होईल त्याप्रमाणे मी इथं प्लीज सिलेक्ट सिटीमधलं सिलेक्ट सिटीवर काय जी सिलेक्टेड सिटी असेल ना तिथं मी एंटर करणार आहे. ओके, त्याप्रमाणे माझा लेबल खाली चेंज होईल. ओके, त्यासाठी काय करायचं, तर इथं ड्रॉपडाऊन सिलेक्टेड इंडेक्स चेंज म्हटलं की मला LVL-शोवर टेक्स्ट चेंज करायचा होता. ओके, डॉट टेक्स्ट.
त्याचा टेक्स्ट चेंज करायचा आणि तो टेक्स्ट पाहिजे मला युअर सिलेक्टेड सिटी इज युअर सिलेक्टेड सिटी इज मेन्शन करायचं आहे मला इथं प्लस करायचं आणि DD1 सिलेक्टेड ओके DD1 डॉट सिलेक्टेड व्हॅल्यू ओके सिलेक्टेड व्हॅल्यू म्हणायचं आणि सेमिकोलन द्यायचं. हे झालं बेसिक आपलं. ज्यावेळेस मी ड्रॉपडाऊनमध्ये इथं आपल्या URLमध्ये कुठलाही इलेमेंट सिलेक्ट करेन ती सिलेक्टेड व्हॅल्यू मला इथली व्हॅल्यू दिसणार आहे. ज्या आता मुंबईची व्हॅल्यू काय आहे मुंबई, न्यूयॉर्कची व्हॅल्यू न्यूयॉर्क, दिल्लीची व्हॅल्यू जशी इथं दिल्ली आहे, कोलकाताची व्हॅल्यू कोलकाता. ओके जसं इथं व्हॅल्यूज दिल्यात त्याप्रमाणे तिथं कुठल्या आता जर मुंबई चूज केली तर मुंबई दिसेल, कोलकाता चूज केला तर कोलकाता अशी इथं शो लेबलमध्ये दिसणार आहे. काय दिसणार युअर सिलेक्टेड सिटी इज म्हणणार आणि जे काय सिलेक्ट केलं आहे तिथली व्हॅल्यू मला डिस्प्ले होईल. ओके आता हा प्रोजेक्ट आपण रन करूया. ओके रन झाला आहे. आता जर मी इथं दिल्ली चूज केलं ओके प्रॉब्लेम आला आहे सिलेक्ट इव्हेंट चेंज होणार. ठीक आहे आणि एकदा ट्राय करून बघूया आपण. सिलेक्टेड व्हॅल्यू चेंज ओके ड्रॉपडाऊनचा इव्हेंट फायर होय ना मग मी इथे एक बटन घेते ह्याच्या खाली एक बटन ड्रॉपडाऊन करते. एक सिम्पल बटन घेते सबमिटचं. ओके इथं मी बटनवर आहे ते असू दे बटनच्या ऐवजी सिलेक्ट म्हणते आणि आता म्हणजे बटन आहे त्याचा मला क्लिक इव्हेंट करते मी. त्या क्लिक इव्हेंटमधलं इथलं इथं पेस्ट करते. विल शो आता रन करूया. ओके आता जर मी इथं दिल्ली सिलेक्ट केली सिलेक्ट म्हटलं की युअर सिलेक्टेड सिटी इज दिल्ली. ओके मुंबई म्हटलं सिलेक्टेड सिटी इज मुंबई.